अंदमानात हिंदीचा प्रचार. हिंदीस राष्ट्रीय भाषा म्हणून सन्मानविण्याचा आणि तिचा शक्य त्या उपायांनी प्रचार करण्याचा आमचा प्रयत्न इसवी सन 1906 वर्षापासून सारखा चालू होता. इंग्लंडमध्ये असताना अभिनव भारताचे सभासद प्रत्येक रात्री निजावयात जाण्यापूर्वी एकत्र आणि एकच स्वराने जो आपला राष्ट्रीय संकल्प पुनरावृत्त करीत असत, त्यात हिंदुस्थानास स्वतंत्र करावयाचे, हिंदुस्थानास एक राष्ट्र करावयाचे, हिंदुस्थानास लोकसत्ताक करावयाचे या सूत्रासह चौथे सूत्र घोषित केले जाई की हिंदीस राष्ट्रभाषा करावयाची, नागरीस राष्ट्रलिपी करावयाची. या धोरणानुरूप अंदमानात संघटना आणि प्रचार करण्याची थोडी बहुत संधी मिळू शकेल असे पाहताच 1911 वर्षी आम्ही त्या संघटनेचा जो कार्यक्रम मनाशी ठरवला त्यात हिंदींचा प्रचार हा एक मुख्य विषय होता. त्यावेळेस हिंदी राष्ट्रभाषा करावी ही कल्पना इतकी अप्रस्तुत होती की मोठमोठे पुढारी त्या कल्पनेचा उच्चार करणेही पोरखेळासारखे समजत. सामान्य लोकांस तर ती अपरिचितच होती. लोकमान्यांनी किंवा महात्मा गांधींनी तिचा उघड पुरस्कार करावा इतके महत्त्व त्या चळवळीस फार पुढे आले. त्यावेळेस केवळ नागरी प्रचारणी सभा आणि आर्य समाजातील काही लोक हेच विशेषतः याच चळवळीचे पुरस्कर्ते होते. श्रीमद्दयानंद सरस्वतींना हिंदी राष्ट्रभाषा आहे हे घोषित करण्याचा नव्हे तर तीत राष्ट्रीय दृष्टीने ग्रंथ लिहिण्याचाही पहिला मान आहे यात शंका नाही. अशा स्थितीत जेव्हा आम्ही 1911 पासून सर्व राजबंदीवानांना आणि साऱ्या बंदींना हिंदी शिक्षण घेण्याचा आग्रह करू लागलो, तेव्हा हिंदी ही भाषा आहे की नाही या विधेयापासूनच विवाद करावा लागे. महाराष्ट्र आणि इतर दाक्षिणात्यास हिंदी भाषा हा शब्दही नवीन वाटे. त्या भाषेस ते मुसलमानी भाषा म्हणत, कारण दाक्षिणात्य मुसलमानांचीच तीच मातृभाषा निदान समाजभाषा असते. उत्तरेकडचे जे बंदी त्यात ती हिंदूचीच भाषा आहे इतकेच नव्हे तर ती 8 कोटी हिंदू मुसलमान आजच मातृभाषा म्हणून बोलतात हे माहीत असे. परंतु तरीही ती राष्ट्रभाषा होण्यास पात्र नाही असे ते म्हणत. कोणी म्हणे तिला व्याकरण नाही, कोणी म्हणे वाङ्मय नाही. हिंदीस राष्ट्रभाषा न मानण्याचा आग्रह मद्रासी इत्यादी लोकात दिसणे स्वाभाविक आहे. परंतु तो बंगाली युवकातच तिथे विशेष दुग्गोचर होई, कारण त्यास बंगाली राष्ट्रभाषा व्हावी अशी स्वाभाविक महत्त्वाकांक्षा होती. खरे पाहता हिंदींच्या खालोखाल संख्याबळाने बंगालीलाच राष्ट्रभाषा होण्याचा अधिकार आहे, कारण त्यांची भाषा 4 कोटी लोक बोलतात आणि ती मराठीप्रमाणेच साहित्यातही हिंदुस्थानी भाषात पुढारलेली आहे. तथापि हिंदीस राष्ट्रभाषा होण्याची अधिक योग्यता आहे ही गोष्ट बंगालचे एक पुढारी गृहस्थ श्री मित्र यांनी फार पूर्वी मान्य केली होती. इतकेच नव्हे तर तिचा त्यांनी पुरस्कार करून एक मासिकही चालवले होते. ह्या सर्व आक्षेपांचे वारंवार निरसन करून साहित्य, व्याकरण, प्रौढता, भवितव्यता आणि क्षमता या गुणांनी संख्याबलाप्रमाणेच हिंदी ही राष्ट्रीय भाषा होण्यास योग्य आहे नव्हे, अपरिहार्यपणे तीच राष्ट्रभाषा पूर्वीच झालेली आहे हे मी नाना कोटीक्रमाने सर्वांस पटवी. तेवढ्यासाठी हिंदींचे जुने उत्तम ग्रंथ आणवले. नवीन साहित्य हिंदीत नाही खरे, पण ते आता इतक्या गतीने उत्पन्न होत आहे की आपण सर्व यत्न करून तर ते एका 5 वर्षात जगात देखील महत्त्व पावेल इतके उत्तम होईल. हिंदी राष्ट्रभाषा करावयाची नाही, ती राष्ट्रभाषा होतीच मुळी. रामेश्वराचा बैरागी आणि व्यापारी हरिद्वारला हीच भाषा बोलत. पृथ्वीराजाच्या साम्राज्याच्या आधीपासून जात येत आला आहे. अशा अनेक युक्तिवादांनी आम्ही राजबंदीस हिंदी शिकण्यास प्रवृत्त करावे. त्याचप्रमाणे इतर बंदीसही. आमचा शिक्षणक्रमच असा असे. प्रत्येक राजबंदींनी इतर प्रांतांच्या भाषा शक्य तितक्या शिकाव्या. अंदमानात हे ज्ञान संपादन करण्याची उत्तम संधी होती. त्याप्रमाणे आम्ही स्वतः
बंगाल्यास हिंदी व मराठ्यास हिंदी आणि बंगाली, पंजाब्यास त्यांच्या आणि त्यांच्या पंजाबकडच्या गुरुमुखी इत्यादी भाषा शिकवीत असावे. शेवटपर्यंत हा उद्योग सारखा चालला होता. गुजराती राजबंदी अगदी शेवटी आले, परंतु त्यासही हिंदी लिपी आणि भाषा शिकवून हिंदी पुस्तके वाचता यावी इतके शिक्षण त्या अवधीत दिले गेले. इतर बंदिवानास तर प्रथम हिंदी भाषा शिकवली जावी आणि नंतर इतर, असे 10 वर्ष आमचे आणि आमच्या साथीदारांचे परिश्रम अव्याहत चाललेले होते. यासाठीच एक उत्तम हिंदी ग्रंथालय एकत्र ठेवता येईना म्हणून फिरते कसे ठेवले होते ते मागे सांगितलेच आहे. या ग्रंथालयार्थ द्रव्य निरनिराळ्या रूपाने मिळवित होतो. आम्हा सहाय्य म्हणून बाहेरचे कित्येक स्वतंत्र अधिकारी केव्हा केव्हा द्रव्य देऊ इच्छित. आम्ही ते परस्पर हिंदी पुस्तके मागवून द्या म्हणून सांगून ग्रंथालयास द्यावे. अंदमानात पुस्तके मागविण्याचीही चोरी होती, म्हणून द्रव्य सहाय्य जसे अवश्य तसे पत्ता देणे आणि आपल्या पत्त्यावर नुसते पुस्तके मागवू देणे हेही एक सहाय्यच समजले जाई. नाही, धाडसही. कारण सरकारास कळले तर बंदिवानांशी संबंध ठेवला म्हणून स्वतंत्र अधिकाऱ्यातही प्रचार करण्याचे कार्य येत असल्याने त्या स्वतःसही हिंदी शिकण्याची आमची निकड लागलेली असे. कित्येक मद्रासी सद्गृहस्थ अधिकाऱ्यांना हिंदी शिकवण्याकरिता आमचे सहाय्यक बंदिवान अंतस्थपणे जात असत. एका राष्ट्राभिमानी डॉक्टरने तर आपल्या मुलास हिंदी ही अक्षरशः मातृभाषा व्हावी म्हणून घरात आपल्या पत्नीस देखील हिंदी शिकवून मुलासमोर तीतच बोलण्याची सवय लावली. ह्या गृहस्थांनी हिंदी प्रचारार्थ 10-5 रुपये मधून दानही द्यावे. या स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या सहाय्याव्यतिरिक्त आणखी अनेक प्रसंग आम्ही साधावे. त्याचे दिग्दर्शनार्थ 1-2 उदाहरणे सांगू. एक दिवाण नावाचा आर्य समाजाशी पूर्वी परिचित असलेला अल्पशिक्षित साधारण शेतकरी जन्मठेप घेऊन काही दरोड्याच्या भानगडीत आलेला होता. आमच्यावर हार्दिक भक्ती करी. त्याने आमच्या संस्थेत पुष्कळ काम केले. लोकावर वजनही त्याचे बसे. तो दुर्दैवाने अगदी तारुण्यात त्या अंदमानाच्या वायुमानास आणि कष्टकारक बंदिवासास बळी पडला. त्याच्या इष्टमित्रांनी त्याचे नावे काही जेवणावळ करावयाचे ठरवले. आम्ही त्याचे मन वळवून ते पैसे त्याच्या नावे हिंदी ग्रंथ आणि क्रमिक पुस्तके घेऊन ते ग्रंथालयास आणि दरिद्री बंदिवानास दान देण्याचे ठरवले. बिहारी नावाच्या एका मनुष्यास फाशीची शिक्षा झाली. त्याने काही द्रव्यदान देण्याचा नवस केला. ती शिक्षा योगायोगाने रद्द झाल्यामुळे त्याने ते दान कसे द्यावे ते विचारले. माझ्या उपदेशाने जेवणावळी जवळजवळ बंदच असत. ग्रंथाच्या आणि ज्ञानाच्या प्रसारास दान देण्याचे ठरवले तरी शीख, उर्दू, इंग्रजी जो तो वर्ग ते दान आपल्या भाषेतील पुस्तकासच दिले जावे म्हणून म्हणे. पंजाबी इत्यादी भाषा मारणे आहे, पण आम्ही सांगावे, मी मराठीस ते दान मागत नाही. तसे असते तर शंका एक वेळ ठीक होती, पण हिंदीच द्या. मी स्वतः गुरुमुखी सुद्धा त्या प्रांतिक भाषा शिकलो होतो. इतरास बंगाली इत्यादी स्वतः शिकवी देखील. मला मराठीही मारावयाचे आहे की काय, पण आपला प्रांतिक अभिमान राष्ट्रीय हितापुढे बळी दिला पाहिजे असे समजावीत अंती आम्ही त्या पैशातून हिंदी पुस्तके मागवण्यास त्या बंदींचे मन वळवले आणि अला उदल सारख्या लोकप्रिय पण जुन्या वळणाच्या ग्रंथापासून तो नागरी प्रचारणीच्या नवीनातील नवीन ग्रंथमालेपर्यंत 100 रुपयांचे ग्रंथ मागवले. आम्हा स्वतःला अला उदल फार आवडत असे. ज्या बंगाली स्नेहांचे मत हिंदी प्रौढ नाही किंवा तिला वाङ्मय नाही असे असे, त्यांना ती कशी गमनशील होत आहे ते दाखवण्याकरिता तिच्यातील गुरुकुलातील किंवा इतर उत्तम ग्रंथ प्रसिद्ध होताच आणून बळेबळे दाखवी. त्यांना ते केव्हा केव्हा आनंदकारक न वाटता अपमानकारक निदान दुष्ट हेतूचे वाटे, पण तो हेतू विपर्यास सहन करूनही ते मी करीतच राहावे. शेवटी हिंदी राष्ट्रभाषा आहेच ही बुद्धी इतकी सार्वत्रिक झाली की ती सिद्ध करीत बसण्याच्या स्थितीतून सिद्धांताच्या स्थितीप्रत पोचली. शिखांचे मन हिंदीकडे वळविण्यास निराळा युक्तिवाद
उपयुक्त होई. त्यापैकी पुष्कळास श्री गोविंद गुरूंचे विचित्र नाटक इत्यादी ग्रंथ आणि सूर्यप्रकाशाधिक इतिहास शुद्ध वज्र भाषेत म्हणजे जुन्या हिंदीत आहेत हे माहीत नसे. परंतु एकदा त्यास हिंदी त्यांची धर्मभाषाच कशी आहे आणि गुरुमुखी ही केवळ एक लिपी काय ती आहे हे त्या समजावून देण्यात आले की त्यास हिंदीचे राष्ट्रीयदृष्ट्या नव्हे तर पंथदृष्ट्याही महत्त्व वाटू लागे. गुरुमुखी संबंधी आमचे मत कारागारातील त्या ग्रंथाच्या अभ्यासाने असे झाले की ती लिपी गुरूंनी शोधून काढली असे परंपरेचे मत ऐतिहासिक नसून त्याचा अर्थ इतकाच आहे की त्यावेळी पंजाबात प्रचलित असलेल्या लुंडी मुंडी इत्यादी व्यापारिक आणि प्राकृत जनातील लिपींपैकीच गुरूने ती निवडलेली एक जुनीच लिपी होती. शीख धर्मग्रंथशास्त्रीत न लिहिता त्या सामान्य लोकात प्रचलित आलेल्या लिपीत लिहिले. जसे बुद्धाने पालीत म्हणून काय ते तिला गुरुमुखी हे नामाभिधान मिळाले. हा विषय स्वतंत्र आहे. ओघाने विषय निघालाच म्हणून उल्लेख करून ठेवला आहे. ही उपपत्ती आजवर कोणाही विद्वानांनी पुरस्कार केलेली नव्हती हे आम्हास तेव्हाही माहीत होते. तिचे यथार्थत्वाचे वा अयथार्थत्वाचे दायित्व सर्वस्वी आमच्यावर आम्हास माहीत आहे तोपर्यंत तरी अनन्यपणे आहे. याविषयी अनेक ग्रंथीशी आणि शिखेती संज्ञांशी आम्ही अनेक वेळा चर्चा करावी. मी प्रथमतः मराठी देखील कोणास शिकवू देत नसे. ती का देत नसे? प्रथम मातृभाषा, मग लगेच हिंदी आणि नंतर अन्य प्रांतीय हिंदू भाषा असा क्रम ठेवी. तिथे प्रत्येकास शक्यतो अन्य प्रांतीय भाषा शिकवण्याचा मी आग्रह करी. परंतु तामिळ संघांच्या म्हणजे मल्याळी, आंध्र, कानडी आणि तामिळ द्राविड भाषा शिकवण्याची सोय तिथे तिकडच्या ग्रंथांचा संग्रह आणि प्रचार करणारा कोणी योग्य मनुष्य नसल्याने आणि मला त्या येत नसल्याने मला करता आली नाही. याविषयी मला नेहमी वैगुण्य वाटत असे. ते वैगुण्य अजूनही मला घालवता आले नाही. बाकी मराठी, पंजाबी व बंगाली भाषा बहुतेक राजबंदी आणि शिक्षित बंदी उत्तम प्रकारे शिकले होते. मराठीतील महत्त्वाचे विशिष्ट ग्रंथही ते वाचित. तरीही मी द्राविड भाषेत कोणकोणते नवीन ग्रंथ होते याची बारीक माहिती नेहमी मिळवी आणि पर्यवेक्षकांकडून शेवटी त्या भाषेची प्राथमिक पुस्तके आणि इतर नवीन ग्रंथ आणण्यासाठी परवानगी आणि पैसे घेऊन एक टांचण करून त्यांची मागणीही केली होती. त्याचे पुढे काय झाले ते माझ्या अकस्मात परत येण्याने मला काहीच कळले नाही. अंदमानामध्ये निरनिराळ्या प्रांतांचे लोक एकत्र झाल्याने त्यांच्यात बोलाचालीची भाषा आपण होऊनच हिंदी असते. तेथे बंदिवानांची जी संतती आहे त्यांच्यातही लग्ने परस्पर प्रांतातील लोकात होत आल्याने अंदमानात जन्मलेल्या मुलांची मातृभाषाही सहजच हिंदी असते. या स्वतंत्र लोकात बहुतांशी हिंदू लोकच असल्याने वास्तविक पाहता शिक्षणही शाळांतून मुख्यत्वे करून हिंदीतूनच दिले जावयास पाहिजे होते. परंतु पूर्वीपासून हिंदुस्थानातील जे मुन्शी म्हणून तिकडे गेले ते सर्व पंजाब, दिल्ली इत्यादी उर्दू शिक्षणातील असल्याने अंदमानाच्या मूळच्या प्राथमिक शाळेत उर्दू शिकवण्याची वहिवाट पडली. त्यास दुसरे एक कारण हेही होतेच की त्या उर्दू नोकराचा दुय्यम लेखाल्यातून भरणा असल्याने तेथील लिखाणाची दुय्यम भाषा उर्दूच झालेली होती. पहिल्या शाळेतील उर्दू शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या उदाहरणाने शिक्षित म्हणजे उर्दू शिक्षित अशी त्या नवीन वसाहतीत चमत्कारिक समज होऊन हिंदी शिक्षण घेण्याची इच्छा तर काय, पण कल्पनाही लोकात उरली नाही. शाळा जशा वाढल्या तशी त्यात उर्दू शिक्षणाची परिपाटी पडत गेली. वास्तविक पाहता हिंदी आणि ज्यास उर्दू म्हणतात त्यात मूलतः काही भेद नाही. हिंदी भाषा पर्शियन लिपीत लिहिली की झाली उर्दू. तेव्हा मूळ प्रश्न वास्तविक लिपीचा होता. अंदमानात बंदिवानांच्या आणि वसवलेल्या संख्येत हिंदूंचाच मूळचा आणि सततचा फार मोठा भरणा असल्याने आणि शिक्षण घेण्यास तेच अधिकारी पुढे येत असल्याने त्या सर्वांस राष्ट्रक्याने आणि धर्मिक्याने सामान्य आणि प्रिय असलेली हिंदी म्हणजे नागरी लिपीच शाळांतून प्रथमपासून शिकावयास हवी होती. पण आश्चर्याची गोष्ट
की हिंदूंच्या करावर मुख्यतः चाललेल्या ह्या शाळात अजूनही हिंदी आवश्यकपणे शिकवली जात नाही. हिंदू मुलास आ येत नाही. तुलशीचे रामायण किंवा भगवद्गीतेचे श्लोक वाचता येत नाहीत. त्यास पर्शियन कवींचे चुटके येतात. पण कालिदासाचे तर आहोच, पण सूरदासाची किंवा प्रेमसागरातील एक ओळही परिचित नसते. हिंदी पहिले पुस्तक त्यास लॅटिनसारखे भासते, पण उर्दू वर्तमानपत्रे तो भराभर वाचतो. त्याच्या डोक्यात उपमा पर्शिया आणि अरेबियातील नद्यांच्या भरलेल्या असतात. तिकडचे वीर पुरुष त्यास माहीत असतात. पांडवांची कथा, भारत, रामायण वा भागवत यांचे त्यास एक अक्षरही माहीत नसते, वाचता येत नाही. आम्ही अंदमानातील शिक्षित मंडळींपैकी सर्वसाधारण माणसांची ही स्थिती अवलोकन केली तेव्हा अंदमानामध्ये हिंदू संस्कृती जिवंत ठेवायची असेल तर हिंदी भाषा आणि नागरिक लिपी यांचे शिक्षण प्रत्येक हिंदू मुलास अगदी अपरिहार्य म्हणून दिले जावयासाठी एकसारखी चळवळ करणे अत्यंत आवश्यक आहे असे आमचे मत झाले. प्रत्येक शाळेत हिंदी भाषा आणि नागरी लिपी शिक्षणाचे अनिवार्य माध्यम असावे आणि ज्या मुसलमानी मुलास किंवा इतरास उर्दू लिपी आणि भाषा म्हणजे अरबी पर्शियन शब्द बहुतेक हिंदी शिकणे त्यांना ती भाषा म्हणून विशिष्ट विषयाचे रूपाने शिकवली जावी. अंदमानाच्या शाळात ही व्यवस्था करण्यासाठी प्रथम लोकात ही इच्छा उत्पन्न करणे भाग होते, कारण तेथील हिंदू लोकात सार्वजनिक आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना अगदीच अल्प होती आणि हिंदुत्वाचा अभिमान केवळ मूर्खपणाच्या रूढीतून काय तो जिवंत राहिला होता. त्यास हिंदी ही आपली हिंदूंची भाषा आहे आणि आपले धर्मग्रंथ निदान प्राकृत तरी ज्या नागरीत असतात ती लिपी आणि ती भाषा शिकणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे ह्याची मुळीच जाणीव नसे. 2-3 पिढ्या उर्दूच्या सहवासाने तिचे वर्चस्वच नव्हे तर आत्मनाशक अभिमानही त्यांच्यात संचारलेले होते. म्हणून आम्ही आमच्या विचारांची जी मंडळी बाहेर होती त्यांच्याकडून स्वतंत्र लोकांच्या घरोघर या विषयाची चर्चा करण्यास आणि जागृती करण्यास नेटाने आरंभ केला. ज्या प्रकरणात अंदमानातील संघटन, शिक्षण, शुद्धी इत्यादी चळवळीचा इतिहास आम्ही पूर्वी दिलेला आहे, त्यावरून बंदिवानातून आणि बसवलेल्या वृत्तपत्रे, बातम्या, राष्ट्रीय गाणी, राष्ट्रीय चर्चा, अंतस्थ सभा आणि व्याख्याने इत्यादी साधनांच्या द्वारा आमच्या संस्थेतील प्रचारकांनी किती जागृती केली होती हे वाचकांच्या ध्यानात आलेच असेल. त्या चळवळीत प्रथमपासूनच स्वतंत्र लोकात हिंदींचा प्रचार करणे हे एक कर्तव्य ग्रंथित असे. त्यायोगे त्या 5-6 वर्षात स्वतंत्र लोकात हिंदी संबंधी पुष्कळ जागृती झाली. कित्येक कुटुंबात हिंदी शिक्षक आम्ही धाडवून मुलामुलीस नागरी आणि हिंदी शिकवावे. जेव्हा तेल कोठाराचे व्यवस्थापकत्व आमच्याकडे आले तेव्हा व्यापारासाठी स्वतंत्र लोक जे कारागारात येत त्यांशी आमचा परिचय होऊ लागला. आम्हास केवळ पाहण्यासाठी किंवा भेटण्यासाठीही कित्येक स्वतंत्र तेलाची व भुशीची खरेदी करीत की त्या निमित्ते तरी कारागारात प्रवेश होऊन त्या कोठारात आमची भेट व्हावी. अशा सर्वांस आम्ही इतर उपदेशासह हाही उपदेश द्यावा की तुम्ही हिंदी ही तुमची राष्ट्रभाषा नव्हे तर अंदमानात तरी धर्मभाषा झालेली. तुम्ही आपल्या मुलामुलीस तरी हिंदी आणि नागरी लिपी अवश्य शिकवली पाहिजे. सरकारास तुम्ही सर्व मिळून एक आवेदनपत्र धाडाल तर हिंदी आणि नागरी शाळेतून अवश्य सुरू होईल. पण ते जोपर्यंत झाले नाही तोपर्यंत व्यक्तिशः घरोघर हिंदी शिकवा. आमचे स्वयंसेवक कुणी हो म्हटले की त्यांचे घरी उघड वा अंतस्थ रीतीने जाऊन हिंदी शिकवीत, कारण अंदमानात बंदिवाना स्वतंत्रपणे कोणाच्या घरी त्याची इच्छा असली तरी परवानगी वाचून सहसा जाता येत नसे. स्वतंत्रास देखील बंदींशी बोलण्याचे वा व्यवहार करण्याचे स्वातंत्र्य नसे. आम्हास जो कोणी भेटेल त्यास हिंदी शिक ही विनंती करावी. मुंशी आला हिंदी शिक, लेखक आला हिंदी शिक, डॉक्टर आला हिंदी शिक असा आम्ही सारखा जप चालवला. स्वतंत्र लोकात हिंदी शिक्षणाचा असा थोडा बहुत प्रचार होताच त्यांच्या मुलामुलींसाठी हिंदी महाभारत, क्रमिक पुस्तके, शिवाजी इत्यादी थोर पुरुषांची चरित्रे विनामूल्य वाटली जात. हिंदी पत्रे त्यांच्या घरी पोचवून वाचून घेतली जात.
जे शिपाई, व्यापारी आदी लोक आम्हा शेवटी प्रत्यक्ष भेटू शकत, त्यास आम्ही स्वतः हिंदी शिकवावे. अशा रीतीने यत्न करता करता हिंदी भाषा आणि लिपी ही प्रत्येक हिंदूने शिकणे हे अंदमानात तरी धार्मिक कर्तव्य आहे ही भावना स्वतंत्र लोकात बरीच बळावली आणि तिच्या बळावर तेथील शाळातून निदान हिंदू मुलास तरी हिंदी शिकवले जावे म्हणून सरकारास आवेदन करण्याची खटपटही सुरू झाली. परंतु जोवर सरकारी लिखाण उर्दूत आहे तोवर मुलांचा ओढा साधारणतः उर्दू शिकण्याकडे अधिक असणारच हे पाहून ते लिखाणच शक्य तिथे तिथे हिंदीत ठेवण्याचा आम्ही यत्न चालवला. वास्तविक पाहता इंग्लिश भाषेतच बहुतेक सरकारी लिखाण असे. उर्दू भाषेत जे असे ते काही त्याचा निर्बंध होता म्हणून नव्हे, तर प्रथमचे मुन्शी उत्तर हिंदुस्थानी येत गेल्याने आणि बंदिवानांमध्येही उत्तरेतील उर्दू लिखित चालणाऱ्या प्रांतातील लोकांचाच मुख्य भरणा असल्याने ती एक रूढी पडलेली होती. त्या उर्दू लिखाणात मुख्य भाग दर नौयानातून जाणाऱ्या बंदिवानांच्या पत्रांचा असे. ही पत्रे मुन्शीकडून लिहिली जात म्हणून ती बहुधा उर्दूतच असत. म्हणून प्रथमतः पत्रे इतर देशी भाषेतही धाडली जावीत अशी परवानगी मिळवण्याचा यत्न केला. किती दिवस तरी मराठी, गुरुमुखी इत्यादी भाषेत पत्रव्यवहार करण्यास परवानगी मिळावी म्हणून खटपटीत गेले. कारण मुन्शींना इंग्लिश किंवा उर्दू येई आणि मुन्शींची पत्र संमत केल्यावाचून ते अनाक्षेपार्ह म्हणून गणले जात नसे. जेव्हा एकदाची परवानगी मिळाली की बंदीने आपल्या प्रांतीय भाषेत पत्र लिहिण्यास हरकत नाही, तेव्हा मग पंजाब, लखनौ इत्यादी ज्या प्रांतातून उर्दू प्रचलित होते त्या प्रांतातील हिंदू बंदींचे मत पत्र नेहमी हिंदीतच धाडावे यासाठी वळवण्यात आले. मराठी, बंगाली इत्यादी हिंदू बंद्यास आपापल्या भाषेत पत्रे टाका, नाही तर हिंदीत पण उर्दूत टाकू नका असे अंतस्थपणे सांगण्याचा धडाका चालला. तेव्हा वरच्या कार्यालयातून सरकारास आपोआप ती पत्रे नियमानुकूल लिखाण लिहिलेले आहेत की नाही हे पाहण्यासाठी हिंदी आणि इतर देशी भाषा जाणणारे मुन्शी ठेवावे लागले. जुने उर्दू जाणणारे अधिकारीही आपण होऊन हिंदी नागरीचे ज्ञान संपादन करू लागले. हिंदी पत्रे लिहिण्यास मुन्शी मिळाला नाही तर आमची मंडळी ते काम स्वतः करीत. पूर्वी आमच्या कारागारात 90% पत्रे उर्दू जात, पण हा खटाटोप चालता चालता शेवटी 90% पत्रे देशी भाषात आणि विशेषतः हिंदी नागरीत जाऊ लागली. पुढे मुन्शी इत्यादी नेमण्याचा अधिकार असलेल्या लोकातही हिंदू संघटनांच्या अभिमानी हिंदू लोकच नेमले जात चालले, तसे मुन्शी पण हिंदी जाणणारेच नेमण्यात येऊ लागले. हिंदूंनी पत्र हिंदीतच लिहिले पाहिजे, फार तर आपल्या प्रांतीय हिंदी भाषेतून, हा आमच्या संस्थेतील मंडळींच्या यत्नाने अगदी अलिखित असा स्वयंसंमत निर्बंधच झाला. मुसलमानांनी बंदींनी पाहिजे तर उर्दूत पत्रे टाकावी, त्यांच्यावर काही बळ करण्यात आले नाही. पण पूर्वी बंद्यास महाराष्ट्रात किंवा बंगालातही जे बहुधा उर्दूतच पत्र टाकावे लागे तो बलात्कार तोडून टाकला. जेव्हा लेखालयात आम्ही जाऊ लागलो तेव्हा आम्ही स्वतः लिहून आलेल्या सर्व बंदींच्या पत्रांची झडती घेऊन पाहावे की कोणी हिंदू निष्कारण उर्दूत पत्र लिहितात, लगेच जाऊन त्यांचे मत वळवावे. असे करता करता ठिकठिकाणी हिंदी जाणणारे हिंदू मुन्शी नेमण्यात येऊन जाणारा पत्रव्यवहार बहुशः हिंदूत चालू झाला. तीच गोष्ट येणाऱ्या पत्रांची. कारण प्रत्येक हिंदू बंदींनी उत्तर हिंदीतच धाडा म्हणून आपल्या नातलगास लिहावे असा यत्न चालू होता. त्यामुळे येणारी हिंदी किंवा हिंदू प्रांतीय भाषेची पत्रे वाढत चालली. ती सरकारी दृष्ट्या अनाक्षेपार्ह आहेत की नाहीत हे पाहण्यासही हिंदी मुन्शींची आवश्यकता वाढली आणि उर्दूचे महत्त्व आणि प्रचार कमी होत चालला. केवळ राजकीय बंदिवानास मात्र इंग्लिशमध्येच पत्रे टाकणे जवळजवळ भाग पडत असे, कारण ती पत्रे स्वतः इंग्रजी अधिकारी अन्वेषित असत. पुढे जेव्हा शेकडो राजकीय बंदी लोटले तेव्हा अर्थातच पुष्कळास इंग्लिश येत नसल्याने पत्रे स्वभाषेत टाकण्याची परवानगी तीही पुष्कळ खटाटोपाने मिळाली. आम्हास मात्र शेवटपर्यंत इंग्लिश पत्रेच टाकणे प्राप्त झाले. जी स्थिती पत्रव्यवहाराची तीच नावाच्या टिप्पणी सरकारी कार्यालयातील आणि लेखालयातील खालील अधिकाऱ्यांच्या हाती असलेली कामे. प्रत्येकींचा किरकोळ सरकारी पत्रव्यवहार आणि लिखाण यांचेही झाले.
प्रथम हे सर्व उर्दूत होते, पण हिंदू मुन्शी आणि अधिकारी जसजसे उर्दू न लिहिण्याचे व्रत घेऊ लागले तसे हे कामही हिंदीत होऊ लागले. हळूहळू हिंदी ही उर्दू काढून टाकून एकमेव लिपी जरी झाली नाही तरी तिच्याबरोबर मानाची सरकारी लिखिताची भाषा आणि लिपी होईल असा स्पष्ट रंग दिसू लागला. स्वतंत्र लोकात लग्न कार्याच्या पत्रिका देखील हिंदू लोक उर्दूत छापीत, पण नंतर कित्येक जण त्या हिंदीत छापू लागले. त्या वाचणे देखील कठीण, कारण शिक्षित हिंदू तेवढा उर्दू शिक्षित, पण तरी देखील दडपीत चाललो. फार तर पत्रिका हिंदी आणि उर्दू अशा दुहेरी कागदावर छापाव्या. निदान उर्दूत छापणे तर वर ओम खाली काहीतरी हिंदी वाक्ये नागरीत छापली व लिहिली जावी असा परिपाठ पाडला. इतकी खटपट चालली असता तीस विरोध हा होतच होता हे काही नवल नाही. पण आश्चर्याची गोष्ट अशी की तो विरोध केवळ मुसलमानी अधिकाऱ्यांकडून होत नसून इंग्रजी अधिकारीही हिंदीच्या विषयी शंकित दिसत. तेही उर्दू जाणीत आणि हिंदी जाणीत नसत, हे एक कारण. आणि दुसरे म्हणजे ही हिंदीची चळवळ आम्ही पुरस्कृत केलेली, त्यामुळे ते नेहमी साशंक दिसत. हिंदी पुस्तके मागवण्यास आम्ही एका बंदीचे मन वळवले असता, तू उर्दू पुस्तके मागवणार होतास, ती हिंदी का मागवतोस, म्हणून त्यास प्रश्न विचारून उर्दू मागवण्यास त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यासही एक इंग्लिश अधिकारी निघाले होते. त्यातही जेव्हा शाळेत हिंदी शिकवा म्हणून स्वतंत्रात चळवळसुद्धा झाली, तेव्हा ही चळवळ आम्ही काढली आणि ती यशस्वी झाल्यास स्वतंत्रात आमचे वर्चस्व फार वाढेल अशी प्रतिवृत्ते गुप्त पोलीस आणि मुसलमानी अधिकारी स्पष्टपणे वरिष्ठास कळवू लागले. हिंदीची चळवळ करणारे मुख्यतः तेच लोक होते की जे आर्य समाज, शुद्धी, राजकारण प्रचार, शिक्षण, अन्यायाचा प्रतिरोध इत्यादी कार्यात वारंवार पुढाकार घेतल्याने सरकारी लिखाणात, चळवळे, भयंकर किंवा संशयास्पद वर्तनी अशा एखाद्या उपपदाने गौरवलेले बंदिवान होते. अशा रीतीने हिंदीकडे सरकार निष्कारण साशंकपणे पाहू लागल्याने स्वतंत्र लोकांनी मागणी केली असताही शाळेत हिंदी हिंदू मुलास तरी अनिवार्य भाषा करण्यात आली नाही. आम्ही आल्यानंतरही करण्यात आली नाही. पण जर तेथील स्वतंत्र लोक सारखी खटपट करतील तर सरकारास आपला संशय किती वेडेपणाचा आहे हे कळून येऊन अंदमानाच्या शाळांतून हिंदूस तरी हिंदी आणि नागरी अनिवार्य भाषा व लिपी म्हणून शिकवण्यास ते परवानगी देईल असा आमचा विश्वास आहे, असे आम्ही एकसारखे लोकांच्या मनावर बिंबवित होतो.